असणार आहे धनुष्यलन गोडसे विरुद्ध वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. धनुष्यलन गोडसे संघाचा संघनायक भावेश पवार पवन केने यांचा संघ विपक्षी हर्षद चौधरी राजन पाटील प्रितेश पाटील यांचा संघ वीर तानाजी दापोडे संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघामधील पुढील लढत आपण पाहणार आहोत. धनुष्यलन गोडसे संघाचा संघनायक आणि वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 18 धावा आणि यापुढील 2 षटकांमध्ये पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत संजय स्पोर्ट्स सावध संघाचे फलंदाज. गोलंदाजी मार्कवर राजू येतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. 4 क्षेत्ररक्षक 30 संघामध्ये आणि 5 क्षेत्ररक्षक सीमाशी लगत तैनात केलेले आहेत. या क्षेत्ररक्षणासह राजू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र 1 धाव पूर्ण करता फलंदाज. पंजांचं वाईटचं क्षेत्र 1+1 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 वाढून दिलेली ती 20 धावा. आजच्या दिवसामधला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील गोलंदाज राजू निंबवडे संघाकडून. लॉर्ड चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि यस घातक ठरतोय. फलंदाज धाव वाचवणे बाद. पहिला फलंदाज बाद होतोय संजय स्पोर्ट्स सावध या संघाचा. कैलास हा फलंदाज बाद होऊन पेरूमध्ये फलंदाज. नवीन फलंदाज माय नेम इज लखन. लखन 1 डाऊनला खेळण्यासाठी येतोय. संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष आहे वजसर निंबवली या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. पहिला फलंदाज बाद होऊन पेरूमध्ये फलटलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय. धावफलकावर 21 धावा आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. राजू गोलंदाजी मार्कवर. सामना करायला फलंदाज किरण. यावेळी बॅकफुटवर जाऊन टोलवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागतं आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 2-2 22 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक निलेश याने हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं राजा गुळवे यांनी आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राजू जो VIP डायच्या टोकाकडून तिसरं षटक हाताळतोय. यावेळी सामनावीर फलंदाज लखन. निंबवली पक्ष सावध या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. संजय स्पोर्ट्स सावध संघ नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यावेळी चेंडूला भिडकवून दिलेला आहे. माय नेम इज लखन. ब्रँडेड फटका लखन याच्या बॅटमधून. षटकाराने आपला अकाउंट ओपन केलं फलंदाज लखन यांनी 6 धावे मुसंडी मारते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 6 ने वाढून दिलेली ते 28 धावा.
राजू याचं स्वागत केलेलं लखन याने षटकराने अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. या षटकराने धावसंख्येला तो आकार धावसंख्या आपण पाहतो 28 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना राजू पुन्हा एकदा आपल्या बॉल मार करून सामना केलेला फलंदाज पुन्हा एकदा लखन. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अशुभूत नजरेने पाहिला होता, मात्र पंच आपल्या भूमिकेवर ठाम. चांगल्या चेंडूच्या हाताने या चेंडूवर मात्र वापसी करतोय गोलंदाज राजू. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिचवून एस्ट्रेच्या हातामध्ये स्थिरावला होता. निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे 28 धावा. यावेळी कंट्रोल पूलचा फटका आपण पाहतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगली क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. इथे 1 धाव तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून दिलेली होती 30 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय यानंतरच्या दोन्ही संघांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. वीर तानाजी दापोडे आणि धनेश गोडसे दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वेलकम संदेश केने, आपलं हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक प्रितेश पाटील आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. धनेश गोडसे संघाचे ते आगमन झालेले आहे. तसेच वीर तानाजी दापोडे संघनायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय 30 धावा आणि 3 षटकांची समाप्ती झाली. सरासरीचा विचार केला पवार सर तर बरोबर 10.00च्या सरासरीने संजय स्पोर्ट्स संवाद संघाने आपल्या धावपळीवर धावा झळकलेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे कैलास, ज्याने बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. किरण सलामीवीर अजूनही खेळपट्टू आहे. एका चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 9 धावसंख्या खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी लखन हा खेळपट्टीवर आपण पाहतोय एका षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 8 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. धावसंख्या 30 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये सुजाता पिंपळा संघाने किंग 11 वालसेन संघाला पराभूत केलं, तर दुसऱ्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाने आव्हान संपुष्टात आणलं होतं समी स्पोर्ट पिंपळगड संघाचा. आणि आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहतोय सध्या सुरू असलेला संजय स्पोर्ट्स संवाद विरुद्ध ऐवजसर निंबवली या 2 संघांमध्ये. 3 षटकांची समाप्ती 1 बाद 30 धावसंख्या धावफलकावर. शेवटचे षटक घालण्यासाठी निखिल भालेकर येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करायला फलंदाज सलामीचा फलंदाज किरण. निखिल भालेकर. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस्टाईम आहे, मात्र सेफ लँडिंग होते. जोपर्यंत शतक्षक चेंडू झेपावतोय तोपर्यंत संधी होती फलंदाजांना 1 धाव पूर्ण करण्याची आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ते 31 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना बघतोय संजय स्पोर्ट्स संवाद विरुद्ध ऐवजसर निंबवली या 2 संघांमध्ये. वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी यायचं आहे, कारण धनेश गोडसे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताने आउटसाइड ऑफस्टम चेंडू हाताळला होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, फुटबॉलचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज आणि परिणामस्वरूप निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावपळीवर 31 धावा. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक निंबोली संघाकडून हाताळतोय गोलंदाज निखिल भालेकर. फुलटा चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावला होता, मात्र झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने लखन पोहोचतो आपल्या वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि संजय स्पोर्ट्स संवाद संघाची धावसंख्या 2 ने वाढून दिलेली आहे ती 33 धावा.
तीन चेंडू टाकून झाले तर अजूनही षटकामधील 3 चेंडू शेष आहेत. धावसंख्यावरून पाहतोय 33 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ निखिल पुन्हा एकदा हायवे इन कडून गोलंदाज वर्ग सज्ज होते. सामनागर फलंदाज लखन. हे या ठिकाणी सन्माननीय MD जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत यांच्या माध्यमातून मॅचला गिफ्ट टेम्पल आहे. वेलकम सुस्वागतम. निखिल बॉलिंग मार्कवर लखनसाठी. यावेळी कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतोय. मिडविकेट रिजन मध्ये थोडस फंबलिंग पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वाईड थ्रो आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 35 धावा. या 2 धावीने लखन पोहोचतो आपले वैयक्तिक 12 धावसंख्येवर. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी MD जाधव साहेब माजी सरपंच आहेत, आमणे गावचे विद्यमान सदस्य, यांच्या माध्यमातून बालाजष्काला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात सुंदर असं गिफ्ट आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. निखिल टू लखन. याला चेंडूला फिर करून दिलेला आहे. आउट ऑफ द पार्क. हा षटकार अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. फोर्स केला होता चेंडूला, जबरदस्ती केली होती. जवळजवळ चेंडूवरने जबरदस्ती करताना जबरदस्त फटका लखन याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने मुसळणे वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ते 41. शेवटचे षटक मार्गास आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शेष आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा संघ नाही का आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यावेळी मात्र दिशांन चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अवंत धाव नो बॉलच्या रूपाने आणि यापुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या सिंगल निवडून झालेली आहे ती 42 धावा. निखिल गोलंदाजी मार्कवर. यावेळी लॉ फुलटा चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगच्या ओव्हरून चेंडू सीमा पार षटकार आणि अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. या षटकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 6 ने ओढून झालेली ते 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते संजय स्पोर्ट्स सावध या संघाने वजस्त्री निंबवले या संघासमोर. तर वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक आलेले आहेत. वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक आपण लगेच यायचं आहे, कारण की टॉस बॉक्स मध्ये पाहतोय आपण धनेश 11 गोडसई संघाचा संगणक आलेला आहे. तर सुभाष धुमाल मी तर म्हणेन की मॅच ऑफ डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण की पाहतोय आपण धनेश 11 गोडसई आणि वीर तानाजी दापोडे. क्या बात आहे. भावेश पवार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तसे एका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भिवंडी तालुक्याचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलेलं आहे असं एक महान ऑलराऊंडर वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक. चला वीर तानाजी दापोडे संगनायक आपण 2 मिनिटांमध्ये दाखल व्हायचंय, अन्यथा पॅनेलला समोर जावं लागेल. अगदी बरोबर, कारण की प्रत्येक संघाला आपण इथं मात्र पॅनलाइज केलेलं आहे आतापर्यंतच्या दिवसामध्ये. जो टॉस साठी वेळेवर उपलब्ध नसेल त्या संघाला मात्र 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक जर आवाज येत असेल तर आपण लगेच यायचं आहे, कारण की आमचे मान्यवर पाहतो आपण टॉस बॉक्स मध्ये आहे.
वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक आपण लगेच संपर्क साधायचा आहे टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करण्यासाठी नाणेफेक करण्यासाठी. चला वीर तानाजी दापोडे संघाचा कर्णधार आपण त्वरित पोहोचायचा आहे. आपण बघतोय बालाजी चषक 2020 डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे साहेबांच्या नेतृत्वाने आणि विचार संकल्पनेतून साकारलेली 10व्या वर्षातील ही ट्रॉफी आहे. 2010 साली डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून इव्हेंट सुरू झाले. तर आमचे पंच आपण लगेच रवाना व्हायचे मैदानाकडे. शकील कोटी सर आणि गोकुळ पाटील सर दरम्यान सलामी जोडी पाठवायची. निंबोली संघाचा संगणक अतिशय चांगल्या दर्जाचे आयोजन पाहतोय. पण ग्रामीण क्रिकेट आणि सिटी क्रिकेटचा महासंग्राम डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आणि सर्वांचे लाडके सन्माननीय दयानंद चोरगे साहेब आणि संपूर्ण बालाजी स्पोर्ट भिवंडी आणि त्यासोबत जितू मानेरकर साहेब यांच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम दर्जेदार आपण आयोजन पाहतोय. आणि या ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर जे स्वप्न साकारलं होतं प्रत्येक क्रिकेट रसिकांनी क्रिकेटपटूंनी की या मैदानावर डे नाईटची स्पर्धा कधी होईल आणि काल पहिली जर नाईटमध्ये काय झकास सामने पाहायला मिळाले. कालच्या दिवसाचा जर विचार केला आपण एकविरा स्पोर्ट मानकुलिया संघाने एका चांगला परफॉर्मन्स करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर बरेचसे असे काही सामने सुद्धा चांगले पाहायला मिळाले. पण आजच्या दिवसातला सर्वात मोठा जो सामना होणार आहे एकीकडे भावेश पवार अँड कंपनी तर दुसरीकडे पाहतोय आपण नेहमीच अतिशय प्रतिम कामगिरी करणारा वीर तानाजी दापोडे संघ. वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक निश्चित आपल्याला परत विनंती असेल की आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. क्रमवारी जर पाहिली आपण यावर्षी निश्चित शेवटी मात्र माझं एकच म्हणणं असते की शेवटी आम्ही गोडसेकर संघ किती असो पण गोडसेकराचा जो एक जिद्दी आणि चिकाटीचा क्रिकेट पाहतोय कुठलाही खेळ असो मग कुठलाही संघ समोर असो निश्चित कौतुक करावं तेवढं कम आहे. पण यावर्षी जर पाहिलं सूरज केने योगेश केने हरेश केने आणि ऑल टीम नंबर 1 वर रँक आहे. का जबरदस्त कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर जे आव्हान इथं मात्र पाहतोय आपण 49 धावांचं आव्हान आहे. 12.25 ची सरासरी इथं मात्र ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी निंबोली संघाला. दोन्ही सलामीचे फलंदाज पाहतोय खेळपट्टीकडे तयार आहेत. खेळपट्टीवर दरम्यान पाहतोय आपण भावेश पवार यांचं व्यासपीठावर आगमन वेलकम सुस्वागतम. तर निखिल आणि पाहतोय आपण राजा बिंदास राजा आहे निंबोली गावाचा टेनिस क्रिकेटर. जेव्हा जेव्हा लयमध्ये असतोय तर अक्षरशः षटकारचा पाऊस पाडतोय राजा. पहिला चेंडू कट केलेला आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे अतिशय चांगला फटका म्हणता येईल. चेंडू जाईल सीमा पार पहिल्या चेंडूवर चौकार. मी भावेश पवार यांना विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. तर एक अप्रतिम सुरुवात. तर मी पहिल्याच जर सांगितलं होतं की राजा जेव्हा आपल्या लयमध्ये असतोय एका चांगली फटकेबाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरण एक सर्वसाधारण गोलंदाज नाही आहे. भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये विचार केला किरण एक महान नामवंत गोलंदाज ज्याची ओळख निर्माण स्वतः केली तो म्हणजे किरण. सज्ज होते पुढचा चेंडू यास पात्र स्टेट फटका खेळायचा होता. मोठी एज येऊन चेंडू मात्र जातोय गली रिजन कडे आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती निखिल यांच्या राजा यांच्याजवळ. निखिल यांच्याजवळ व्यक्तिगत निखिल 5 या धावसंख्ये नॉट स्ट्राईकला. राजा मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी इथं सज्ज होते. क्षेत्ररक्षण पाहूया राजासाठी बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट थर्ड मॅन. यास पाहता मोठा फटका खेळायचं होतं. विकेट किपरच्या डोक्यावरतून चेंडू पाठीमागे जातोय. बराच प्रयत्न केला पण इथं मात्र राजा एका धावेने आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती हळूच. आता मात्र जर पाहिले आपण 6 बिनबाद 49 धावाचं लक्ष स्वीकारायचं आहे आणि तो चांगल्या तरीकेने स्वीकारलेला आहे. इथं मात्र आई वजेश्वरी स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून गोलंदाज किरण अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल या संघाला आणि स्वतः किरण पाटील याला.
यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, रफ्तार के सौदागर इथं मात्र बनतोय चेंडूवर, पण त्यापूर्वी एक्झॅक्टली चेंडू कुठं भ्रष्ट झाले पाहिजे, कुठल्या प्रकारे इशारा येत नाही, चेंडू बॅटला चाटून गेला होता आणि तोपर्यंत मात्र सहज एका धावेची संधी होती निखिल यांच्याजवळ. निखिल व्यक्तिगत 6 या धावसंख्येवर आणि या संघाची धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 7 बिनबाद. पहिलं पॉवर प्ले षटक आहे, 49 धावाचं एक तगड आव्हान इथं मात्र पाहतोय आपण. 4 षटकाचे सामने आहे. किरण पाटील सज्ज होतोय. यावेळेस आता फ्लिकचा फटका पाहतोय आपण, पण मिडविकेट रिजनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, जो एक प्रोटेक्ट घेतला होता. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती इथं मात्र 8. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. थेट प्रेक्षकांना पाहू शकता इथं मात्र प्रिन्स मोहितच्या माध्यमातून एकच चर्चा पाहतोय आपण. येणाऱ्या सतत 6 दिवसापर्यंत बालाजी चषक 2020 चा अतिशय जबरदस्त आयोजन. यावेळेस मात्र पाहतोय की एक्झॅक्टली चेंडू कुठं व्रत झालंय पाहायचंय आणि लेग बायचा इशारा येताना पंच गोकुळ सर पाटील यांच्या माध्यमातून वीर ताने दापोडे संघाचा संगणक. हे बघा, आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतो त्याचं आपण पालन करायचं आहे, कारण की आतापर्यंत आम्ही प्रत्येक संघाला जे संघ वेळेवर टॉस करण्यासाठी नाणेफेक करण्यासाठी आले नाही त्या संघाला मात्र पेनल्टी लावण्यात आली होती. हॅलो, तर इथं मात्र जी 2 धावाची पेनल्टी लावण्यात आली होती संजय स्फोट सावंत या संघाला, ती आता आम्ही ऍड करतोय निंबोली या संघाच्या धावफलकामध्ये. म्हणजे जी धावा होती पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण 9, ती सुधारित धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 11. धन्यवाद सुनील पवार. मी सन्माननीय माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत आमणे मदन दत्तू जाधव साहेब MD जाधव साहेब आपल्याला विनंती करतो, आपण टॉस करायचा आहे. मॅच ऑफ डे वीरतान दापोडे आणि गोडसे, क्या बात आहे. गोरसे संघ नाणेफेक जिंकलेले आहे. टॉस विन साठी कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून सुंदर असं गिफ्ट हॅम्पल आपण बॅग देतोय. धन्यवाद जाधव साहेब. गोरसे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. धनेश 11 गोडसे संघ नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पुढच्या सामन्यामध्ये. पण या सामन्यात काय होईल, याच पात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात फटका आहे. वाईडीस लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त निखिल 1 धाव पूर्ण करतोय. या एका धावनीत संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 12. ग्रामीण क्रिकेटचा पण हा सामना पाहतोय 2 दिग्गज संघामध्ये. एकीकडे किरण पाटील नावाचा एक मौल्यवान खेळाडू टेनिस क्रिकेट भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या गावाच्या माध्यमातून सामना खेळताना पाहतोय. यावेळेस मात्र परत एक चांगला चेंडू होता, सफल झाला होता, ऑनसाइड कडे धमाका करायचा होता खऱ्या अर्थाने, पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक कैलास. अजून एक मोठं नाव आहे संजय स्पोर्टा सावंत या संघाच्या माध्यमातून एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख स्वतः निर्माण केली या खेळाडूंनी, तोच गोलंदाज कैलास. याच पाहता कडक काय धमाका पाहतोय आपण, चेंडूला फेकून देतोय डीप विकेटच्या वरतून हा षटकार. सुभाष धुमाल पाहिला आपण जेव्हा चेंडू बॅटमधून निघाला, काय मधुर आवाज आणि त्या आवाजाच स्वर कानावर येतोय आणि एकूणच परिणाम पाहायला मिळालं. एक जबरदस्त शॉट खेळलं गेलं. 6 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण 18. राजा याच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार, व्यक्तिगत 4 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय राजा. 49 धावांचं लक्ष्य स्वीकारताना एक चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण आई वजीर स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून. चमकदार सूर्याची किरण मैदानावर वेगात वारे वाहताना अतिशय क्लास क्रीडानगरी पाहतोय आपण. ग्रामपंचायत क्रीडानगरी सोनाळीच्या ऐतिहासिक मैदानावर इथं मात्र बालाजी चषक 2020 चा जबरदस्त सामना रंगतोय. निंबोली विपक्ष सावध या दोन्ही संघादरम्यान.
राजा एक अतिशय दमदार कामगिरी करतोय खेळपट्टीवर. ज्या प्रकारे फटकेबाजीला इथं मात्र प्रारंभ केलेला आहे राजा. यावेळेस मात्र मोठा फटका खेळत होता. एज घेतोय चेंडू बॅटची आणि पहिल्या विकेटचा पतन दे धक्का निंबोली संघाला. तर पहिला फलंदाज बाद होतोय आणि शेवटी मात्र कैलाश यांनी संघाला पहिले ब्रेक थ्रू मिळवून देतोय. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती इथं मात्र आपण पाहतोय धावसंख्या जर पहिली धावफलकावर 18 एका गडीच्या मोबदल्यामध्ये क्रमांक 3 वर पाहतोय आपण की कुठला फलंदाज येतोय. शुभम एक युवा फलंदाज निंबोली संघाचा. मात्र निखिल अजून सलामीचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. सुरुवात अतिशय पत्तीन पाहायला मिळाली होती. निखिलच्या माध्यमातून सुद्धा कट केला होता. पहिल्या चेंडूचा सामना करताना किरण पाटील यांचा तो चेंडू होता उजेष्टीच्या बाहेर. एक चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका घेऊन चौकार वसूल केला होता. तिथून मात्र थोडीशी संतांनी सावध पवित्रा घेत खेळपट्टीवर टिकून आहे अजून निखिल. 12.25 सरासरी पहिल्या चेंडूपासून आपण पाहिली होती. ती सरासरी इथे मात्र पार करताना पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला आपण धावसंख्या ती 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट पुढचा चेंडू. यावेळेस मात्र हा फटका आहे व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेताना आपल्याचा मध्ये जवळपास क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. मेड ऑफला चेंडू जाईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो निखिल धाव बाद. वीरताने दापोडे या संघावर जर नजर टाकली धुमाल सर निश्चित विसरून चालता येणार नाही. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्या एक युवा क्रिकेटपटूंनी सर्वांचं म्हणणं लक्ष विदित केलं आपल्याकडे तो म्हणजे एक युवा खेळाडू सदाबहार म्हणून ज्याची ओळख आहे प्रितेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि या संघाकडे सुद्धा आपण पाहतोय की 4 ते 5 असे टेनिस क्रिकेटचे एक नामवंत खेळाडू. म्हणूनच सुभाष धुमाल मी तर म्हणेन की आजच्या दिवसातला सर्वात जो चांगला सामना रंगेल तो म्हणजे वीरतान दापोडे विपक्ष धनेश 11 गोडसे. त्यानंतर अजून एक 4 ते 5 असे संघ आहे. त्या संघाचा बोलबाल आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण मध्ये. दरम्यान काल एवन महापुली धमाका विजेतेपद ज्यांनी पटकावला तो म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला सुद्धा आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. हेमंत पाटीलचा जो संघ आहे त्या केवनी स्पोर्ट केवनी या संघाला सुद्धा आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी मात्र अनेक दिग्गज टेनिस क्रिकेटर आपल्या गावाच्या माध्यमातून बालाजी चषक मध्ये आनंद घेणार आहे. क्या बात आहे. सचिन यांचा अंदाज अपना अपना पाहतोय आपण. वीर तानाजी दापोडे संघाचे 11 वीरांचं आगमन मैदानामध्ये. यावेळेस पात्र हा अतिशय चांगला लेंथचा चेंडू होता. पाहतोय आपण षटकाची समाप्ती दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 18 पण कैलाश यांनी निश्चित 19 धावसंख्या आहे. सॉरी एकच जबरदस्त वाफी करून दिली गोलंदाज कैलाश यांनी. काय बोलशील सुभाष धुमाल. ज्या प्रकारे षटकामध्ये एक षटकार जरूर खाल्ला पण त्यानंतर मात्र काय सुपर कमबॅक केलं गोलंदाज कैलाश यांनी. नक्कीच कैलास याचे फर्स्ट क्लास गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकानंतर पूर्णपणे वापसी केलेली आहे आणि 2 षटकांचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये आपण पाहतो धावपळकर धावा चलकल्या त्या 19-49 या लक्ष्याचा पाठलाग करताना ऐवजश्री निंबोळे हा संघ. दरम्यान पाहतोय आपण सदाबहार कमेंटेटर अजय घरत आमचे परम मित्र जॉईंट होताना पाहतोय. वेलकम सुस्वागतम अजय. काल रात्रीच्या जवळपास सकाळचे 4 वाजता आम्ही शेवटचा सामना कव्हर केला होता. वेलकम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असा स्वागत आहे समालोचक कक्षामध्ये. वेलकम अजय. आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 19 या लक्ष्याचा पाठलाग करताना ऐवजश्री निंबोळे हा संघ. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लखन. तर पहिला गोलंदाज पाहतोय आपण लखन षटक हाताळण्यासाठी. ते मात्र व्यक्तिगत संघाचं 3रं 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावाची आवश्यकता आहे. अजून संघर्ष करावा लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी निंबोली संघाला. सज्ज होते माय नेम इज लखन मोठं नाव. यास मात्र स्वीप करायचं होतं पण अतिशय वेगवान चेंडू आणि टप्पापर्यंत खाली जातोय. चांगली सुरुवात लखनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यानंतर जो सामना होणार आहे धनेश एलवन गोडसे विपक्ष वीरतान दापोडे. क्या बात आहे. नाणेफेकीचा कॉल मात्र धनेश एलवन गोडसे संघाने जिंकून प्रथम निमंत्रण दिलं वीरतान दापोडे संघाला फलंदाजी करण्याचं. दिनेश एक अतिशय छान स्टायलिस्ट फलंदाज म्हणजेची ओळख आहे टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये वीरतान दापोडे संघाचा. जाऊया सामन्याकडे. लखन यांचा पुढचा चेंडू.
फुल टॉस येऊन फटकाय चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही. एका टप्प्याने चेंडू मात्र चकवतोय क्षेत्ररक्षकाला आणि जाईल मिडविकेट शिमिरीच्या बाहेर. सीमा पार हा चौकार. धावसंख्या 4 निवडून झालेली ती 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन सुभाष धुमाल सराच्या माध्यमातून. लखन गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय वेव डाईटच्या टोकाकडून. यावेळी जोरदार अपील पाहायला मिळतोय. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून झालेली ती 24 धावा. या ठिकाणी सन्माननीय वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 9 चेंडूमध्ये अजूनही सिल्वर जुबली 25 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी आहे वजश्री निंबावले या संघाला. तिसरे षटक मार्गस्थ आहे लखन. यायला हो 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 एवढा या एकच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकवून दिलेला आहे. सीमा पार हा षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. या षटकाराने धावसंख्या येतो आकार. अतिशय उत्कृष्ट षटकार. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकून दिले होते सीमापार षटकारासाठी. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 30 धावा. इथून मात्र आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगतात 8 चेंडू आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जादलाराजा खारबाव संघाचे आगमन झालेले आहे. वेलकम, आपले हार्दिक स्वागत आहे. आज साई स्पोर्ट्स खारबाव संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करताना सामना जिंकला होता आणि आज खारबावचा दुसरा संघ जांताराचा खारबाव संघ आपण ऍक्शनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरू असलेला सामना आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स साववादा विरुद्ध आई वजश्री निंबवली या दोन संघामध्ये. 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. लखन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. सामना करील फलंदाज पुन्हा एकदा शुभम. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर वीर तानाजी दापोडे विपक्ष धनेशिलोना गोडसे. त्यानंतर पारस्पर सामने विपक्ष जांताराचा खारबाव. त्यानंतर सामना आपण पाहणार बॉयपेम केणुदेवे विपक्ष A1 माफली ट्रॉफीचा विजेता संघ अष्टनायक ठाकूरपाडा. आज श्री कान्हाई माता पाय आणि गावदेव अंजुन संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि आज आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील जहीन देवरुंग आणि एकविरा मानकुली हे दोन्ही संघ. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गावर राकेश येतोय. वेळ कमी खर्च करायचा आहे.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 6 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी आई वजस्वी निंबवले या संघाला. आव्हान आहे 49 धावांचा. धावपळकर धावा आपण पाहतोय 2 बाद 33 धावा. 33 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचं षटक घातल्यासाठी गोलंदाज मार्गावर हावी इन करून गोलंदाज राकेश येतोय. सामन्यावर फलंदाज शुभम. स्विच ठेलण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. लेग बॅटचा इशारा पंचांकडनं. एका धावेने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धावसंख्या 1 निवडून झाली ते 34 धावा. समीकरण आपण पाहतो धावपळ 5 चेंडू आणि अजूनही येणारे 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. बालाजी चषक 2020 मित्रांनो आपण पाहतोय सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. यावेळी मिस्टामे फाटका आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेता आला नाही. पुन्हा एकदा चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती. धावपळकर 35 धावा. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर नक्कीच समीकरण आहे ते बदललं जात आहे. 2 चेंडूमध्ये सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी एकंदरीत आपण पाहतो गोलंदाज राकेश याच्या माध्यमातून. कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळालेले आहे. यावेळी बॅटची एज सुदैव ठरतोय तो फलंदाज आणि दुर्दैव ठरतोय यष्टरक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव. एका धावेविषयी अधिक नाही. धावसंख्या 1 ने ओढून झालेली आहे ती 36 धावा. आता मध्ये समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 3-13चं समीकरण धावपळकर. राजन पाटील आपले हार्दिक स्वागत आहे. राजन पाटील याला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत पुढील सामन्यामध्ये. एक बिग मॅच. एका बाजूला भावेश पवार, दुसऱ्या बाजूला राजन पाटील, एका बाजूला एवन पवन तर दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग हर्षद चौधरी. असे एकसेप पाटकर एक खेळाडू प्रितेश पाटील. यावेळी एक मोठा फाटका आणि चेंडूला फेकून दिलेला आहे मिड विकेटच्या वरून सीमा पार. हा षटकार ज्या फटक्याची आवश्यकता आई यशस्वी निंबवले संघाला तो फटका फेस केलेला आहे. 6 धावांसाठी षटकार आणि आता मात्र समीकरण धावपळ चेंज होतोय, बदलतोय. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. हा षटकार नक्कीच 7 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकाराने थोडंसं घात केलेलं आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. ज्या फटक्याची खरं तर आवश्यकता आहे ते निंबवली संघाला तो फटका आपण पाहतोय. प्रशांत याला मात्र या चेंडूवर शांत ठेवू शकला नाही गोलंदाज राकेश. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हर नक्कीच स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. क्लोज क्षेत्ररक्षक मात्र इथे तैनात केलेले आहेत फलंदाजावर दबाव वाढवण्यासाठी आपण पाहतोय. स्लिप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट मॅच. सामना कसा असावा तर सामना असा असावा. नक्कीच आयोजक सर निंबवले आणि संजय स्पोर्ट्स सावा दोन्ही संघ जर बघितले पवार सर तर हार मानायला तयार नाहीत आणि कौतुक करावं लागेल निंबवले संघाचं. ज्याप्रमाणे आता हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता प्रशांतच्या बॅटमधून. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. टेन्स मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. टेन्स मध्ये तर फलंदाजही असणार आहे. यावेळी चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न. हो काळी मेट्यूश फलंदाज बाद होतोय तो प्रशांतची गिरी संपुष्टात.
आणि मी ट्विस्ट आणि शेवटच्या चेंडूवर हा सामना इक्वल करण्यासाठी हवा आहे 6 आई वजश्री निंबोली संघाला, कारण 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. तर खेळ सुरू करायचा आहे, मेलेच्या वरती सहकार्य करायचं आहे, क्षेत्रक्षण त्वरित सजवायचं आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. जर षटकार ठोकला तर नक्कीच सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. पाहूया गोल्डन षटकार की मात्र निर्धाव चेंडू. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या आई वजश्री निंबोली संघाला सामना जिंकण्यासाठी. उलटा चेंडू आणि सुपर ओव्हर मध्ये हा सामना. व्हॉट अ मॅच. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. काने ट्विस्ट आणि हा 6 लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. सुपर ओव्हरचा सामना मित्र आपण पाहणार आहोत आणि सुपर ओव्हरचा धावतो वर्धन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे दोन्ही सुपर समालोचक अजय घरत आणि सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर सुपर ओव्हर मध्ये चेसिंग कंपल्सरी आहे. तर लगेच सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. निंबोली संघाचा कर्णधार आपण सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. तर माझ्यासोबत जॉईन होताना अजय मनपूर्वक स्वागत आहे आपलं. धन्यवाद सुनील पवार. सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार. स्वागत करता हूँ आप सभी का बालाजी ट्रॉफी 2020 में. कल यहाँ पर इतिहास रचा गया. सोनाली क्रिकेट ग्राउंड पर पहली बार फ्लड लाइट्स की रोशनी में खेल देखने को मिला और ये इतिहास रचा है सम्मानीय दयानंद चोरके साहब ने. बालाजी स्पोर्ट्स ने डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ने. अगदी बरोबर. आणि कालपासून एकच चर्चा होती की बालाजी चषकचं आयोजन काय असेल हे आपण प्रत्यक्ष पाहतोय. डिनेट च्या स्वरूपातील स्पर्धा आहे. तर सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे. विनंती असेल इथं मात्र निंबोली संघाचा संघनायक. चला आपण लगेच सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. बहुत ही जबरदस्त मैच है ये. सुपर ओवर. कल भी ग्रामीण का जो पहला मैच था वो सुपर ओवर में चला गया था. तो बल्लेबाज अब मैदान में प्रवेश करते हुए पारी की शुरुआत करने के लिए सुपर ओवर में बैटिंग करने के लिए आई वज्रेश्वरी निंबोली और संजय स्पोर्ट्स सावत के बीच में ये बहुत ही महत्वपूर्ण मैच. तर राजा आणि त्याच्या समेत पाहतोय आपण शुभम. ही जोडी आहे सुपर ओव्हर मध्ये. दरम्यान पाहतोय आपण आई वज्रेश्वरी निंबोली या संघाला शुभेच्छा दिलेत. 40+ अतिशय चांगले खेळाडू मनोजजी गुळवी यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. मनोज टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपण सुपर ओव्हरचा सामन्याचा आनंद घेताना. अजय दोन्ही संघ अतिशय जबरदस्त आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची. विनंती असेल आखिरी ओवर में 16 रन चाहिए थे निंबोली टीम को. 15 रन बनाए और मैच टाई हो गया. अभी देखना है कि सुपर ओवर में किस तरह का प्रदर्शन करते हैं बल्लेबाज. राजा बहुत ही जबरदस्त स्ट्राइकर है टेनिस क्रिकेट बॉल के और उनका साथ देने के लिए बल्लेबाज शुभम. दोनों भी अच्छे स्ट्राइकर्स है. और सुपर ओवर में सुपर गेंदबाज सावत टीम की ओर से किरण पाटिल. बायत के तेज बॉलर. शॉट फाइन लेग पर एक खिलाड़ी, एक शॉट थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट और एक कवर में खिलाड़ी. 5 खिलाड़ी बाउंड्री पर. सुपर ओवर की पहली गेंद. लोअर फुल टॉस इनसाइड एज लगाया. गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ. डीप में फील्डर मौजूद है. एक ही रन. पहली गेंद पर 1 रन. बढ़िया शुरुआत करते हुए किरण पाटिल. एक बार फिर से किरण लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार क्लीन बोल्ड. स्वीप लगाने की कोशिश. खराब शॉट वहां पर शुभम द्वारा.
काफी ज्यादा अक्रॉस जाकर खेलने की कोशिश, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, फुल एंड स्ट्रेट, बिल्कुल मिडिल स्टंप की दिशा में, डंडा बाहर. अतिशय चांगला चेंडू टाकला गेला पाहतोय आपण आणि सुपर ओव्हर हा सामना रंगतोय आणि सुपर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पाहू शकता आपण काय सुपर वेगवान हा चेंडू होता, थोडासा सफल झाला होता फलंदाज आणि त्याचाच एक फायदा घेतला, वेगवान चेंडू फेकला गेलं आणि हा फलंदाज बाद होतोय. नए बल्लेबाज प्रभाकर अब अंतिम जोड़ी क्रीज पर है, क्योंकि सुपर ओवर में 3 ही बल्लेबाज बैटिंग कर सकते हैं. 2 बल्लेबाज यदि ऑल आउट होते हैं तो टीम ऑल आउट मानी जाती है. तो यहाँ से जो 4 गेंदें बची है उनको खेलने पर पहले ध्यान देना होगा, नहीं तो एक और विकेट गिर गया तो फिर बहुत मुश्किल हो सकता है मैच को जीतना इस सुपर ओवर में आई वज्रेश्वरी निंबोली टीम के लिए. प्रभाकर गुलरी बहुत ही अनुभवी खिलाड़ी है. आणि अजय पाहतोय आपण दुसरे चेंडूवर विकेट गेल्यानंतर मात्र दबाव वाढणार आहे फलंदाज अजून इथून मात्र 4 चेंडू खेळून काढायचे आहे आणि विकेट एकच आहे. बिल्कुल सही कहा आपने, दबाव इस समय बल्लेबाज पर ज्यादा रहेगा. किरण ने बढ़िया शुरुआत की है, सटीक यॉर्कर थी जिस पर स्वीप लगाने का प्रयास किया था शुभम ने. एक और अच्छी गेंद अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं. रन लेना चाहते थे राजा लेकिन मना किया वहां पर प्रभाकर ने. डॉट गेंद. अब बची है केवल 3 गेंदें, स्कोर हुआ है केवल 1 रन 1 विकेट के नुकसान पर. गजब की गेंदबाजी करते हुए किरण पाटिल. कहीं ना कहीं ऐसे लगता है कि संजय स्पोर्ट्स सावत टीम के लिए सुपर ओवर में ज्यादा बेनिफिट है, क्योंकि किरण जैसे गेंदबाज उनके पास है और बढ़िया शुरुआत भी की है उन्होंने. धारदार बॉलिंग करते हुए किरण पाटिल. अगली गेंद इस बार उछाल दिया है ऑन साइड में, डीप में फील्डर मौजूद है, केवल 1 रन. अच्छा क्षेत्ररक्षण. 6 से अंदर यदि स्कोर रहता है तो फिर सावत टीम के पास ज्यादा मौके रहेंगे मेरे ख्याल से मैच को जीतने के. अब केवल 2 गेंदें बची है, स्कोर केवल 2 रन. अगदी बरोबर सांगितलं, पूर्णपणे सहमत आहे कारण की कालचा असाच एक सामना पाहिला होता पण सुपर ओव्हरचा आणि 6 धावा सुद्धा नाकी जीव आलं होतं इथं मात्र बाबासाई कोणगाव संघाला. देखिए यहाँ पर अब बची हुई 2 गेंदों में एक बड़ा शॉट राजा खेलते हैं तो सावत टीम दबाव में आ सकती है. और ये बड़ा शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, व्हाट अ शॉट, 6 रन. कमाल का शॉट, जगह दे बैठे थे वहां पर हाथ खोलने के लिए किरण पाटिल. वाइड हाफ वाली की उन्होंने और उसका भरपूर फायदा उठाया है राजा ने. बहुत ही शानदार सिक्सर. अगदी बरोबर, एक क्लास शॉट पाहिला पण स्टेप आउट केला होता. पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे शॉट खेळला गेलं. जबरदस्त धमाका पाहतोय आपण आणि ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार इथं मात्र राजा, क्षमता आहे राजाकडे आणि तो इथं मात्र खरा उतरतोय या चेंडूवर. सुपर ओवर की पहली खराब गेंद रही और उसका क्या अच्छा लाभ उठाया है राजा ने. बड़े स्ट्रोक की जरूरत थी निंबोली टीम को. बड़ा शॉट आता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर. अंतिम गेंद इस ओवर की, सुपर ओवर की अंतिम गेंद. और बढ़िया गेंद इस बार टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई और बीट किया बैट्समैन को. तो अंतिम गेंद पर कोई रन नहीं. सुपर ओवर में आई वज्रेश्वरी निंबोली टीम ने बनाए हैं 8 रन 1 विकेट के नुकसान पर और जीतने के लिए संजय स्पोर्ट्स सावत टीम को बनाने होंगे 9 रन. अजय मी तर म्हणेन की एक चांगली धावसंख्या आहे ज्या प्रकारे आपण ग्राउंडचा विचार करतोय आणि चेंडू एमआरआयचा आहे म्हणून 9 धावांचा हा लक्ष्य एक चांगला असेल. दरम्यान पाहतोय आपण या बाला चषकसाठी खास शुभेच्छा येत आहेत सौराज्य चषक खार्डी चे आयोजक विकी मात्रे सेठ आणि तसेच 40+ क्रिकेटर आणि एक अतिशय चांगले पंच धर्मेंद्र तांगडी सर यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. धर्मेंद्र तांगडी सर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय आणि 9 धावांचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी इथे मात्र संजय स्पोर्ट सावंत या संघाला. देखिए इस टूर्नामेंट का नियम है, सुपर ओवर में चेजिंग कंपलसरी रखा गया है. तो निंबोली टीम ने 8 रन बनाए हैं, सावत टीम को 9 रन कंपलसरी बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए सुपर ओवर में. दोन्ही संघ लक्षात घ्या की सुपर ओव्हर जर टाय झाली तर ज्या संघाने सुपर ओव्हर मध्ये प्रथम बॅटिंग केली तो संघ विजेता असेल. म्हणजे चेजिंग कंपल्सरी आहे सुपर ओव्हर मध्ये. सावत संघाला 9 धावा कंपल्सरी विजयासाठी बनवाव्या लागतील. अगदी बरोबर, आणि कालपासून आपण हा नियम जाहीर केला होता. जर सुपर ओव्हरचा सामना टाय होतोय तर चेसिंग कंपल्सरी ठेवण्यात आलेली आहे
आणि इथं मात्र 9 धावाची आवश्यकता. अजय, काय वाटेल तुला ज्या प्रकारे ह्या 9 धावा ज्या प्रकारे बनवल्या गेल्या? मेरे ख्याल से राजा ने जो सिक्सर जड़ा है ना वो काफी महत्वपूर्ण था. वो छक्का नहीं आता तो फिर हालत खस्ता ही हो गई थी सुपर ओवर में निम्बोली टीम की. सावध टीम अपने सलामी बल्लेबाजों को तुरंत भेज देना है, समय बर्बाद ना करे. तो ये अच्छा टोटल है 8 रन, क्योंकि 2 ही विकेट होते हैं, 2 बल्लेबाज आउट हो गए तो काम तमाम हो जाता है टीम का. तो यहाँ पर देखना है कि गेंदबाजी कौन करता है सुपर ओवर में निम्बोली टीम की ओर से. आपको क्या लगता है कि कौन गेंदबाजी करेगा? आणि जिथं जर विचार केला आपण निंबोली संघाच्या माध्यमातून चला सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं की सुपर ओव्हर होण्यापूर्वी ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, खास बेनिफिट माझं व्यक्तिगत असं मत आहे की ते मात्र राजा याला जर मात्र पाचारण करेल संघाने ज्यावर भरोसा टाकायला लागेल राजा याच्यावर. आमचे मित्र दिनेश पाटील दापोडे यहाँ पर सुभाष दादा ठाकरे के परम मित्र सन्मान्य दिनेश पाटिल दापोडे से आ चुके हैं. उनका बहुत बहुत हार्दिक स्वागत है. दिनेश पाटिल, आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. आणि जित आदरणीय दिनेशजी पाटील साहेबांना मी सुभाष दादांच्या माध्यमातून निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. आणि जित अजय, तुला काय वाटेल ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये आपण सुपर ओव्हर होण्यापूर्वी राजा यांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं, त्यावर भरोसा टाकेल की मात्र अजून एखादा पर्याय निवडले तर मात्र निंबोली संघाचा संघनायक? मेरे ख्याल से नीलेश और राजा के बीच में ही चुनाव करना है उनको, और राजा ही वहां पर नजर आ रहे हैं. मुझे लगता है कि राजा सुपर ओवर करेंगे, जिस तरह से वो बॉलिंग क्रीज की तरफ खड़े हैं अंपायर के पास. पण विसरून चालता येणार नाही, कारण की माय नेमी लखन आणि किरण पाटील ही जोडी एक विध्वंसक जोडी म्हणून ज्याची ओळख आहे संघासाठी, ते दोन्ही फलंदाज इथं पाहतोय आपण. लखन यांनी एका चांगली फलंदाजी केली होती आणि एका चांगला निर्णय मी म्हणेन लखन याला पाचारण करणं. बिल्कुल, लखन तो बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, सिक्सर किंग के नाम से मशहूर है सावध टीम के सिक्सर किंग. और किरण पाटिल बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर है, गेंदबाजी अच्छी की सुपर ओवर में किरण ने. अब जिम्मेदारी बल्लेबाजी में उनको उठानी होगी. राजा तैयार होते हुए गेंदबाजी करने के लिए थोड़ा सा वार्म अप कर रहे हैं. तेज हवाएं बहती हुई सोनाली क्रिकेट ग्राउंड के ऊपर से, ठंडी हवाएं बह रही है. मौसम काफी बदल गया है पिछले 2-3 दिन में. आणि काल पाहिलं आपण तर अतिशय शीतल वारे अक्का रात्रभर आपण पाहिलं की काय वेग आहे हवेचा. इथं मात्र पहिला चेंडू कडक पुलचा फटका, किरण पाटील ब्रँडेड हा फटका षटकार. पवार, मुझे लगता है कि ये सबसे लंबा सिक्सर है अभी तक का टूर्नामेंट का. हालांकि दूसरा ही दिन है, लेकिन कितनी दूर गई है गेंद. शॉर्ट पिच गेंद, पुल, पावरफुल, डिलाइटफुल और सक्सेसफुल. किरण पाटिल के बैट से पहली गेंद पर सिक्सर. सावध टीम का पलड़ा तुरंत भारी हो गया है पहली गेंद के बाद. अब 3 रन चाहिए, 5 गेंदे शेष. आणि जिथं अजय मी तर म्हणेन की चुकीचं चेंडू टाकलं गेलं, कारण की ज्या दिशेकडे हवेचा वेग आहे अशा स्थितीमध्ये लहान चेंडू टाकणं म्हणजे निश्चित किरण पाटील सारख्या फलंदाजाला षटकार देणं आहे. बिल्कुल, आगे कहीं ना कहीं गेंदबाजी करने की आवश्यकता थी. पहली गेंद कमजोर की वहां पर राजा ने, और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा है. 5 गेंदे 3 रनों की जरूरत संजय स्पोर्ट्स सावध टीम को ये मैच जीतने के लिए. आप देख रहे हैं सुपर ओवर, ये मैच टाई हुआ था. मुख्य मैच में हमने देखा कि सावध टीम ने पहले बैटिंग की थी, 48 रन बनाए थे, और जवाब में 48 ही रन बना पाई थी 4 ओवर्स में निम्बोली टीम. लेकिन सुपर ओवर में सिर्फ 8 रन बना पाए निम्बोली के बल्लेबाज. और अब पहली गेंद पर करारा जवाब दिया है किरण पाटिल ने सिक्सर के साथ. तर मी तर म्हणेन अजय की पहिल्या चेंडूवर जेव्हा जेव्हा षटकार येतोय सुपर ओव्हरमध्ये आणि या 10 धावसंख्या आतमध्ये जेव्हा टार्गेट असतो, एका बेनिफिट म्हणून पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण इथे मात्र सावंत संघाचं. यहां से अब निम्बोली टीम को वापसी करनी है तो मेरे ख्याल से विकेट ही उनको निकालने होंगे, क्योंकि देखिए जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज है उनके विरुद्ध डॉट गेंदे करना बहुत मुश्किल होता है. आज तो परिस्थितियां भी बहुत अच्छी है बल्लेबाजों के लिए. फ्लडलाइट्स की रोशनी में जरूर गेंदबाजों के लिए परिस्थितियां अनुकूल हो जाती है. एक कैचिंग मिड विकेट है, एक शॉट एक्स्ट्रा कवर. ड्राइव किया सीधे फील्डर के पास, मौका रन आउट का, लेकिन तेज पहुंचे अपने क्रीज में किरण पाटिल. बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स, सिंगल चुरा लिया. अजय जर इथं मात्र धावची झाला असता तर सामनात रंगत निर्माण झाली असती, पण अतिशय चांगला तालमेल पाहिला आपण आणि एक धाव चोरून पूर्ण करताना पाहिले आपण. आणि आता इथं मात्र फक्त सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता असेल. किरण पाटिल ने काफी प्रभावित किया है पिछले 2-3 सीजन से. मैं देख रहा हूँ सावध टीम की ओर से बहुत ही शानदार प्रदर्शन कर रहे हैं, और सिटी क्रिकेट में भी बहुत अच्छे फील्डर भी है किरण पाटिल, लेकिन उतने ही अच्छे बल्लेबाज और गेंदबाज भी है. कितनी फुर्तीले खिलाड़ी है, कितनी तेजी से उन्होंने सिंगल चुराया है. अगदी बरोबर आपण विचार केला, आपण चर्चा केली. किरण पाटील, विवेक शेलार, त्यानंतर पवन, त्यानंतर प्रितेश, हे असे काही युवा टेनिस क्रिकेटचे क्रिकेटपटू आहेत, अतिशय उत्कृष्ट. फक्त इथं मात्र 2 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी.
यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, कट करायचं होतं. सामना परत एकदा रंगतदार होईल का? 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 धावाची आवश्यकता. जी हाँ, अभी भी रोचकता बरकरार है. लखन पाटिल के पास स्ट्राइक. थोड़ा सा अतिरिक्त उछाल था गेंद में, कंधे का हल्का सा जोर लगाया था बॉलर ने. और ये विकेट भी ऐसा है जिसमें दोहरा उछाल है. कब कौन सी गेंद ऊपर उठ जाएगी, कौन सी नीचे रह जाएगी, कहना मुश्किल है. 3 गेंदें 2 रन कंपलसरी. अगली गेंद इस बार स्विंग करना चाहते थे ऑन साइड में. एक और डॉट गेंद. ओहो हो, कमाल का मैच. कमाल आणि धमाल आपण पाहतोय. अगदी बरोबर सांगितलं, पण कमाल का मुकाबला आहे. काय सुपर सामना रंगतोय, म्हणून सुपर हिट ट्रॉफी आपण पाहतोय. बालाजी चषक 2020. देखिए, मुख्य मैच में 3 छक्के लगाए थे लखन ने, 24 रनों की अच्छी पारी खेली थी. लेकिन अब सुपर ओवर में उनके सामने सुपर गेंदबाजी करते हुए राजा. सुपर से ऊपर ट्रॉफी, बालाजी ट्रॉफी 2020. और ये सुपर ओवर चल रहा है, सुपर मुकाबला चल रहा है. या ठिकाणी सन्माननीय राजू पाटील साहेब उद्योगपती दापोडे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. अजय, हा चेंडू निर्धाव जर झाला तर सामना मात्र चेंडू बॅकवर्ड स्कूल एक रिजन कडे टर्न केलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या गुणाचा प्रयत्न केला जाईल काय, पण नकारतोय. 1 धाव. गजब गजब का मैच है ये. सुपर ओवर भी क्या टाई होने जा रहा है. किरण पाटिल के पास स्ट्राइक है. किरण पाटिल एक ऐसे बल्लेबाज है जो ज्यादातर गेंदों को बल्ले पर लेते हैं. टेक्निक बहुत अच्छी है उनके पास, लेकिन अब कुछ भी हो सकता है. राजा ने भी ऐलान कर दिया है कि उन्होंने वापसी तो की है, वो भी मैच जिता सकते हैं. 1 गेंद 1 रन की जरूरत है. 1 नंबर मैच. चेजिंग कंपलसरी है सुपर ओवर में. इस टूर्नामेंट का ये नियम है. सावध टीम को किसी भी हाल में 1 रन बनाना ही होगा मैच को जीतने के लिए. आखिरी गेंद पर फील्ड तुरंत सजाना है प्लीज. समय बर्बाद नहीं करना है निंबोली टीम के कैप्टन. सामना जर हा सुपर ओव्हर टाय झाला तर चेसिंग कंपल्सरी, म्हणजे इथून चेसिंग कंपल्सरी आहे. 1 धाव कुठल्या स्थितीमध्ये पूर्ण करावी लागेल निंबोली सामना जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे सुपर ओव्हर मध्ये. सावध संघ लक्षात घ्या, तुम्हाला 1 धाव बनवावीच लागेल विजयासाठी. कालपासून हा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. काल देखील एक सुपर ओव्हर आपण पाहिली होती आणि त्या सामन्यामध्ये देखील हाच नियम लागू करण्यात आला होता. सज्ज होतोय यावेळेस पात्र हवेत, पण पोहोचू शकला नाही. विजयी फटका किरण पाटीलच्या बॅट मधून आणि हे सुपर विजय संपादन करतोय संजय स्पोर्ट सावधा संघ. तर सामनावीर इथं मात्र ठरलेलं आहे, ज्यांनी अतिशय धमाकेदार खेळी साकारली होती तो म्हणजे माय नेम इज लखन. 24 धावाची खेळी साकारली होती. आणि जे तर सामनावीर